नमस्कार. या भागामध्ये आपण भारतीय राजकीय विचारवंत गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारांची चर्चा करणार आहोत. मागील भागामध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय व आधुनिक धर्मनिरपेक्ष राज्यासंबंधीचे विचार याची माहिती घेतली होती. या भागामध्ये गोखलेंचे आर्थिक व शैक्षणिक संबंधीच्या विचारांचा आढावा घेणार आहोत. तत्कालीन भारतातील आर्थिक परिस्थितीचा गोखलेंना सखोल असा अभ्यास होता. दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या मवाळ आणि नेमस्त विचारवंताप्रमाणेच गोखलेंनी सुद्धा तत्कालीन भारतातील आर्थिक समस्येवर अधिकारवाणीने मते मांडलेली आपल्याला सांगता येतात. त्यांची अर्थसंकल्पावरील भाषणं खूपच गाजली. गोखलेंवर आर्थिक म्हणजे उदारमतवादी विचारसरणीचा प्रभाव असला तरीसुद्धा पाश्चात्यांचा उदारमतवाद त्यांना मान्य नव्हता. तर म्हणजे शासनानं आर्थिक विकास करण्यासाठी आर्थिक बाबीमध्ये सुद्धा हस्तक्षेप करावा अशा प्रकारची गोखलेंची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. कारण भारतासारख्या मागास देशामध्ये जर या ठिकाणी आर्थिक विकास घडून यायचा असेल तर शासनानं हस्तक्षेप करणं गरजेचं आहे असं गोखलेंचं स्पष्ट मत होतं. ते असं म्हणायचे की जर समजा म्हणजे पाश्चात्य प्रगत देशाप्रमाणे भारतासारखे मागास देश जर स्पर्धेमध्ये उतरले तर त्या स्पर्धेमध्ये मागास राष्ट्र टिकाव धरू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे शासनानं येथील देशी उद्योगधंद्यांना मदत केली पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी कायदेमंडळातील अर्थसंकल्पावरील भाषणामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळेच म्हणजे तत्कालीन भारतातील आर्थिक दुरावस्थेबाबत त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचे कारणाच्या बाबतीमध्ये त्यांनी विचार केला होता आणि मग त्यांचे अर्थसंकल्पावर जे त्यांनी भाषणं मांडले यामध्ये या कारणांचा उहापोहसुद्धा त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः आर्थिक विचाराच्या बाबतीमध्ये म्हणजे तत्कालीन भारतामध्ये जी दयनीय आर्थिक अवस्था झालेली होती या व्यवस्थेला ब्रिटिश शासन कसं जबाबदार आहे आणि मग यासाठी म्हणजे येथील अर्थ दृष्टिकोनातून सुधारणा घडून येण्यासाठी शासनानं काय करायला पाहिजे, कोणत्या योजना आणायला पाहिजेत यासंबंधी त्यांनी जे मतं मांडली त्यांनाच आपण गोखलेंचे आर्थिक विचार असं आपण म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने गोखलेंनी म्हणजे या विचाराचा आढावा घ्यायचा झाला तर गोखलेंनी सर्वप्रथम म्हणजे शासनाच्या करविषयक धोरणावर टीका केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये म्हणजे त्या काळामध्ये कायदेमंडळामध्ये जे अंदाजपत्रक मांडलं जायचं, अंदाजपत्रक म्हणजे वर्षाच्या जमा खर्चाचा अंदाज मांडणे, त्याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. या अंदाजपत्रक मांडत असताना ब्रिटिश शासन नेहमी तुटीचं अर्थसंकल्प मांडायचे आणि तो मंजूर करून घ्यायचे. तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय की उत्पन्न कमी आणि खर्च जास्त म्हणजे यामध्ये जी तूट निर्माण होते. मग ही तूट भरून काढण्यासाठी हे ब्रिटिश सरकार अधिक कर जनतेवर लावत असत आणि त्याच्यामुळे जनतेला खूप मोठ्या प्रमाणात कर भरावा लागत असे आणि त्याच्यामुळे येथील जनतेची आर्थिक अवस्था ही वाईट बनली होती. हे गोखले यांनी ओळखलेलं होतं आणि म्हणून त्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना तुटीचा अर्थसंकल्प सादर करू नये. कारण तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्यामुळे जनतेवर अधिक कर लावावे लागतात आणि त्याचे दुष्परिणाम जनतेच्या आर्थिक परिस्थितीवर घडून येतात. ब्रिटिश शासन येथील जनतेचं आर्थिक शोषण करण्याच्या उद्देशाने मुद्दाम जास्त कर किंवा तुटीचा अर्थसंकल्प सादर करायचा आणि मग त्यातून टॅक्स म्हणजे कर वाढवण्याची मागणी करायची आणि त्यातून उत्पन्न गोळा करायचे. म्हणजे अशा प्रकारे एक प्रकारे जनतेचे शोषण करण्यासाठी ते तुटीचा अर्थसंकल्प सादर करत होते. हे जे करविषयक त्यांचं धोरण होतं या धोरणावर त्यांनी टीका केलेली आपल्याला दिसून येते. आणि हे कसं व्हायचं, तुटीचा अर्थसंकल्प कशामुळे व्हायचा, कारण या ठिकाणचं जे ब्रिटिश शासन होतं
ते भारतातील जनतेला जबाबदार नव्हतं, तर ते इंग्लंडच्या जनतेला जबाबदार होतं. म्हणजे शासकीय खर्चासाठी ब्रिटिश सरकार हे भारतीय जनतेला जबाबदार नसल्यामुळे वरेमाप या ठिकाणी पैशाची उधळपट्टी करायचे आणि म्हणजे तो पैसा प्रामुख्याने इंग्लंडला घेऊन जायचे आणि या ठिकाणी मात्र तूट दाखवून अधिक कर लावायचे. अशा प्रकारचं हे जे येथील जनतेचं आर्थिक पिळवणूक करण्याचं ब्रिटिशांचं धोरण होतं. या धोरणावर कायदेमंडळामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी नेहमी आवाज उठवलेला आपल्याला दिसून येतो. या आर्थिक धोरणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काही सुधारणा सुचवलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये त्यांनी बघा, सरकारने आपल्या खर्चामध्ये शक्य तेवढी बचत करावी, कारण सरकारवर जास्त प्रशासनावर जास्त खर्च दाखवत असल्यामुळे या ठिकाणी आर्थिक तूट दिसून यायची आणि त्याच्यामुळे सरकारनं काय करायला पाहिजे, अगोदर खर्चावर नियंत्रण करावं किंवा खर्च शक्य तेवढा कमी करावा, बचत करावी असं त्यांचं मत होतं. दुसरं, ते देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक तेवढं सैन्य ठेवावं, जास्त सैन्य ठेवून म्हणजे त्यांच्यावर जास्त खर्च करू नये. तर तिसरं, ते सांगतात की सरकारी नोकऱ्यामध्ये भारतीयांची संख्या अधिक असावी आणि भारतीय नोकरदारांना सुद्धा ब्रिटिश नोकरदारा एवढंच वेतन देण्यात यावं. त्या काळामध्ये भेदभाव करण्यात येत होता. ब्रिटिशांना ब्रिटिशमधून आलेले अधिकारी, इंग्लंडमधून या ठिकाणी आलेले अधिकारी असतील तर त्यांना जास्त पगार आणि भारतीय व्यक्ती असतील तरी त्यांना कमी पगार, अशा प्रकारे नागरिकत्वाच्या आधारे सुद्धा पगारीमध्ये भेदभाव होता त्या काळामध्ये. त्या भेदभावाविषयी गोखलेंनी आवाज उठवलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर बघा, जनतेकडून कर रूपाने वसूल केलेला पैसा येथेच सार्वजनिक कार्यासाठी खर्च करण्यात यावा. म्हणजे वेगवेगळ्या नोकरदारांना सवलती किंवा वेगवेगळ्या कारणात तो इंग्लंडला पैसा घेऊन जाण्याच्या ऐवजी या भारतामध्ये जेवढा पैसा गोळा केलेला आहे तो सगळा पैसा भारतामध्येच सार्वजनिक कार्यासाठी खर्च करावा. त्याच्यानंतर पाचवं त्यांनी सांगितलेलं आहे की मिठावरील करासारखे कर रद्द केले पाहिजेत, कारण मीठ हे निसर्गामधून आपल्याला खूप कमी पैशामध्ये मिळतं, त्याच्यामुळे सारख्या वस्तूवर शासनाने कर लावू नयेत आणि लावलेले कर समाप्त करावेत, अशी एक मागणी त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर दुसऱ्या आर्थिक बाबतीमध्ये त्यांचं मत जर लक्षात घ्यायचं झालं तर दुसरं मत ते असं म्हणतात की देशी उद्योगांना संरक्षण दिलं पाहिजे. या ठिकाणी भारतामध्ये जी स्वदेशीची चळवळ निर्माण झालेली होती, या चळवळीचं सुद्धा त्यांनी या देशी उद्योगांना समर्थन देण्याच्या विचारानेच समर्थन दिलेलं किंवा पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो. कारण भारतीय समाजाचा, येथील व्यक्तींचा, नागरिकांचा जर विकास व्हायचा असेल तर प्रामुख्याने येथील उद्योगधंद्याचा विकास झाला पाहिजे. ब्रिटिशांनी भारतामध्ये जर सर्वप्रथम कोणतं काम केलं असेल तर देशी उद्योगधंद्याचा त्यांनी बिमोड केलेला आपल्याला दिसून येतो. कारण आपल्याला माहिती आहे, ब्रिटिश हे भारतासाठी व्यापार करण्यासाठी आले आणि व्यापार म्हणजे हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी इथं राज्य निर्माण केलं, म्हणून तरी व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले असं आपण त्यांच्या बाबतीमध्ये म्हणतो. या ठिकाणी त्यांनी या ठिकाणची अर्थव्यवस्था प्रामुख्याने मोडीत काढली. येथील उद्योगधंदे, देशी उद्योगधंदे जे होते यांचा बिमोड करून या येथील लोकांना त्यांच्या देशातील वस्तू विकू लागले आणि त्या माध्यमातून पण पैसा, म्हणजे ब्रिटिश किती लूट करत होते हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे ते सरकार माध्यमातून सुद्धा वेगवेगळे कर लावून पैसा म्हणजे इंग्लंडला न्यायचे, त्याचबरोबर त्यांच्या वस्तू या ठिकाणी विकून तो सुद्धा पैसा ते इंग्लंडला न्यायचे. म्हणजे प्रामुख्याने येथील जनतेचं पूर्ण अर्थव्यवस्था ही ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करून टाकली आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने येथील लोक हे आर्थिक विपन्नावस्थेला गेलेले आहेत आणि म्हणून ब्रिटिश सरकारनं देशी उद्योगधंद्यांना संरक्षण दिलं पाहिजे. जर येथील देशी उद्योगधंद्यांना संरक्षण दिलं तर प्रामुख्याने येथील पैसा येथेच राहील आणि जर जास्तच झालं तर दुसऱ्या देशाचा सुद्धा पैसा भारतामध्ये यायला मदत होईल आणि त्याच्यामुळे येथील लोकांचं जीवनमान सुधारेल आणि म्हणून देशी उद्योगधंद्यांना सरकारनं
संरक्षण द्यावं, अशा प्रकारची भूमिका गोखले यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते। त्या काळामध्ये ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमधून जो माल भारतामध्ये आयात होता तो करमुक्त असायचा, मात्र भारतामध्ये जो माल तयार व्हायचा त्याच्यावर मात्र इंग्रज लोक कर लावत असत। त्याच्यामुळे वस्तू भारतामध्येच बनवून सुद्धा त्या इंग्लंडच्या वस्तूपेक्षा त्याची किंमत जास्त असे आणि त्याच्यामुळे या वस्तू विकल्या जात नसत आणि त्याच्यामुळे वस्तू न विकल्यामुळे उद्योगधंदे या ठिकाणचे बंद पडत आणि मग येथील अर्थव्यवस्था बंद पडली, म्हणजे येथील अर्थव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झाली आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय समाज हा दयनीय अवस्थेला गेलेला आहे। जर भारतीयांची प्रगती व्हायची असेल तर सर्वप्रथम देशी उद्योगधंद्यांना प्राधान्य दिलं पाहिजे। आज जर आपण सध्याच्या भारताचा जरी विचार करायचा झाला तर म्हणजे स्वतःचं असं उत्पादन किंवा स्वतःच्याच तंत्रज्ञानातून होणारं उत्पादन हे खूप कमी असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे ब्रिटिशांनी जे त्यावेळेस आपली अर्थव्यवस्था मोडली त्याचे विपरीत परिणाम आज सुद्धा आपल्याला भोगावे लागत असलेले आपल्याला दिसून येतात। त्याच्यानंतर ते सांगतात बघा की शेती व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी शेती हा सर्वच लोकांचा एक मुख्य व्यवसाय आहे आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांनी भारतीय लोकांची अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेती व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे, शेती व्यवसायाचा विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे ज्याप्रमाणे इतर प्रगत देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली जाते त्याच आधुनिक पद्धतीनं भारतामध्ये सुद्धा शेती झाली पाहिजे, म्हणजे शेतीचं आधुनिकीकरण घडून यावं अशा प्रकारचं मत गोखले यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर म्हणजे त्या काळामध्ये आपली शेती करण्याची पद्धत ही पारंपरिक असल्यामुळे येथे उत्पादन कमी व्हायचं आणि उत्पादन कमी म्हणजे नफा कमी आणि मग येथील दारिद्र्य खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, त्याच्यामुळे येथील शेतकरी हे गरीब बनले होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या परिस्थितीमध्ये जर सुधार घडवून आणायचा असेल तर सर्वप्रथम त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे। आधुनिक साधनाचा वापर करतील तर नक्कीच त्यांचं उत्पादन वाढेल आणि शेती व्यवस्था ही भरभराटीला येईल आणि त्याच्यामुळे इंग्रज लोकांनी भारतीय लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर शेतीचा विकास करायला पाहिजे किंवा शेतीच्या सुधारणाकडे प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे, अशा प्रकारचं मत मांडलेलं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर चौथा मुद्दा सांगतात ते म्हणजे औद्योगिक क्षेत्राला प्राधान्य दिलं पाहिजे। म्हणजे या ठिकाणी शासनाने देशी उद्योगांना संरक्षण द्यावे, त्याच वेळी म्हणजे जसं ते देशात तयार होणाऱ्या मालावर कर लावतात त्याच प्रकारे त्यांनी परदेशातून आयात होणाऱ्या मालावर सुद्धा कर लावावा आणि तो सारख्याच प्रमाणामध्ये कर लावावा आणि भारतामध्ये त्या काळामध्ये जे उत्पादन व्हायचं ते शक्यतो हातमागावर किंवा हस्तव्यवसायाच्या आधारे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होतं। इंग्लंडमध्ये मात्र तंत्रज्ञानाच्या सहाय्याने किंवा यांत्रिकीकरणामुळे त्या ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने उत्पादन व्हायचं आणि त्याच्यामुळे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे म्हणजे कमी कालावधीमध्ये खूप मोठं उत्पादन मिळायचं, त्याच्यामुळे स्वस्त विकायला त्यांना परवडायचं। भारतामध्ये हस्तव्यवसायामधून उत्पादन होत असल्यामुळे एखादी वस्तू बनवायला खूप काळ लागायचा, त्याच्यामुळे ती वस्तूची किंमतसुद्धा तेवढीच वाढायची आणि त्याच्यामुळे म्हणजे येथील मालांना तेवढा उठाव मिळायचा नाही आणि मग उद्योग बंद पडल्यामुळे किंवा उद्योग कमी चालल्यामुळे भारतीयांची परिस्थिती ही खालावलेली होती। म्हणजे या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर उद्योगांच्या म्हणजे विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि उद्योगामध्ये यांत्रिकीकरण घडून आलं पाहिजे। अशा प्रकारे म्हणजे उद्योगधंद्याचं यांत्रिकीकरण झाल्याशिवाय या ठिकाणचे उद्योग हे नफ्यामध्ये येऊ शकणार नाहीत आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांनी उद्योगांच्या विकासाला प्राधान्य द्यावं असं गोखल्यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर शेतीचं न्याय्य वितरण झालं पाहिजे। भारतामध्ये काय होतं की म्हणजे शेतीचा मालक वेगळा, वर्ग वेगळा आणि स्वतः म्हणजे शेतामध्ये कष्ट करणारा वर्ग हा वेगळा होता आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की शेतामध्ये उत्पादन हे खूप कमी व्हायचं, म्हणजे मालक शेती करत नसे
आणि जो शेती करत होता तो या शेताचा मालक नसे आणि त्याच्यामुळे आणि खूप मोठा वर्ग हा मजूर म्हणजे या शेतामध्ये काम करणारा मजूर वर्ग होता आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांनी काय करायला पाहिजे की जर येथील लोकांची परिस्थिती सुधारायची असेल तर या जमिनीचं सुद्धा न्याय्य वितरण करायला पाहिजे, कारण बरीच मोठी जमीन ही या ठिकाणच्या जमीनदारांनी त्या काळातल्या सरंजामदारांनी स्वतः बळकावलेली होती आणि कष्ट मात्र इतर सामान्य लोक करायचे। म्हणून ब्रिटिशांनी काय करावं की या जमीनदाराच्या ज्या जास्त जमिनी आहेत या जमिनीचं न्याय्य वितरण करावं, म्हणजे कशेल त्याची जमीन जो कष्ट करतो त्याच्या ताब्यामध्ये जमीन दिली तर निश्चितच या शेतीचं उत्पादन वाढेल आणि येथील लोकांची आर्थिक परिस्थितीत सुधार घडून येईल असं गोखलेंचं स्पष्ट मत असलेलं आपल्याला सांगता येतं। त्याच्यानंतर कर्जाची उपलब्धता करून देण्यात यावी, म्हणजे या ठिकाणी जे सुशिक्षित झालेले आहेत या सुशिक्षित लोकांना उद्योगधंदे उभारण्यासाठी कर्जाची उपलब्धता करून द्यावी, त्याचबरोबर शेती व्यवसाय करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता करून द्यावी। जर त्यांना समजा कर्ज उपलब्ध झालं तर ते काय करतील की उत्पादन मोठ्या प्रमाणात करतील, म्हणजे आपल्या उद्योगधंद्याचा विकास करतील, शेती आधुनिक पद्धतीने करतील आणि त्याच्यामुळे निश्चितच त्यांची परिस्थिती सुधारेल। म्हणजे कधी कधी कसं होतं की माणसाकडे खर्चायला पैसे नसतात, म्हणजे आर्थिक दुष्टचक्र म्हणतो बघा आपण त्याला, आर्थिकतेचं दुष्टचक्र, म्हणजे एखादा गरीब असतो कारण तो गरीब असतो, म्हणजे गरीब असल्यामुळे तो कोणता उद्योगधंदा उभारू शकत नाही किंवा कोणता व्यवसाय करू शकत नाही आणि तो व्यवसाय करू शकत नाही त्याच्यामुळे तो पैसा कमवू शकत नाही आणि तो पैसा कमवू शकत नाही त्याच्यामुळे तो गरीब राहतो आणि गरीबच राहतो, म्हणजे गरीब हा गरिबीमुळे गरीब राहतो। हे जे अर्थव्यवस्थेचं म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे, या दुष्टचक्रातून येथील लोकांना बाहेर काढण्यासाठी म्हणजे सुशिक्षित लोकांना उद्योगधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावं आणि शेतकरी म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत शेती करणाऱ्या लोकांना सुद्धा कर्जाची उपलब्धता करून द्यावी। जर त्यांना कर्जाची उपलब्धता झाली तर ते अधिक चांगल्या पद्धतीने उत्पादन करतील, त्यांची आर्थिक क्षमता वाढली की ते आपोआप कर्जसुद्धा फेडतील, कर्जमुक्त होतील आणि त्यांचा विकास होईल आणि पर्यायानं देशाचा सुद्धा विकास होईल। म्हणजे कर्जाची उपलब्धता ब्रिटिशांनी या ठिकाणी करून द्यावी, म्हणजे येथील आर्थिक दुष्टचक्र जर संपायचं असेल तर कर्ज म्हणजे भांडवल मिळालं पाहिजे, कारण भांडवला अभावी येथील शेती मागास आहे आणि तरुण वर्ग हा उद्योग व्यवसाय करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे इथे गरिबी आहे म्हणून गरिबी आहे। ही गरिबी नष्ट करायची असेल तर त्यांना कर्जाच्या रूपानं भांडवलाची मदत करायला हवी, कर्ज उपलब्ध करायला हवं, अशा प्रकारचा मत गोखलेंनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर बँकाची स्थापना व्हावी। आता हे जे कर्ज उपलब्ध करून देणार आहे हे कर्ज बँकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावं। त्या काळामध्ये सावकारीची पद्धत होती बघा, सावकारीची पद्धत म्हणजे व्याज हे आवाची सव्वा व्याज लावायचे। ग्रामीण भागामध्ये तर असं होतं की बराचसा शेतकरी वर्ग हा अज्ञानी होता आणि तो सावकाराकडून कर्ज घ्यायचा, त्यावेळेला सावकार या शेतकऱ्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन म्हणजे एकाच महिन्याला 4-4 महिने सांगून एका महिन्याचं व्याज म्हणजे 4 महिन्याचं व्याज एका महिन्यासाठी हे सावकार लोक त्या काळामध्ये घेत होते। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर म्हणजे बघा, मार्च को महीनो, बोमलो को महीनो, शिमगो को महीनो, फाल्गुन को महीनो, अशा प्रकारे मार्च महिन्यामध्ये म्हणजे एकाच महिन्याला ते 4 महिने सांगत असत आणि त्याच्यामुळे आणि शेतकरी हा अज्ञानी होता त्याच्यामुळे त्याच्या काही तेवढं लक्षात यायचं नाही आणि त्याच्यामुळे आणि सावकाराचं व्याजसुद्धा त्या काळामध्ये आवाच्या सव्वा व्याज होतं आणि त्याच्यामुळे हे सावकार म्हणजे येथील गरिबांना लुटत आहेत, आणखीन त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडवत आहेत आणि म्हणून सरकारनं काय करायला पाहिजे, बँकाची स्थापना करायला पाहिजे आणि बँकांच्या माध्यमातून कर्जाची उपलब्धता करून द्यायला पाहिजे। अशा प्रकारे म्हणजे येथील लोकांना सुलभ कर्ज उपलब्ध होणे, त्यांच्या पैशाच्या संरक्षणाची हमी मिळणे यासाठी इंग्रजांनी या ठिकाणी बँकाची स्थापना करावी असं गोखलेंचं
मत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आधुनिक साधनाचा वापर व्हावा. याच्यामध्ये बघा, म्हणजे उद्योगधंदे असतील किंवा शेती असेल, या व्यवसायामध्ये आधुनिक साधनाच्या द्वारे, जसं ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली, यंत्राच्या द्वारे उत्पादन होऊ लागलं आणि त्याच्यामुळे माल जास्तीचा तयार झाला आणि तो विकण्यासाठी ब्रिटिश लोक देशाच्या बाहेर पडले आणि मग त्यांनी आपलं जगभर हक्काची बाजारपेठ मिळवण्यासाठी साम्राज्य निर्माण केलं. म्हणजे तिथे जर औद्योगिक क्रांती झाली नसती, यंत्राच्या द्वारे जर उत्पादन झालं नसतं, आधुनिक पद्धतीने जर साधनाच्या द्वारे उत्पादन झालं नसतं, तर कदाचित इंग्लंडचे लोक भारतावर राज्य करण्यासाठी आले नसते. म्हणून म्हणजे इंग्लंडच्या लोकांची जी आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, हिला प्रमुख कारण आहे ते म्हणजे आधुनिक साधनांचा वापर त्यांनी केला. तसंच भारतामध्ये सुद्धा उत्पादन करण्यासाठी आधुनिक साधनांच्या वापराला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यानंतर जलसिंचनाच्या सोयी या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. म्हणजे शेती ही पावसाच्या भरोशावर आहे आणि त्याच्यामुळे तो जुगार बनल्यासारखं आहे. म्हणजे शेतामध्ये पेरणं शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे, उत्पन्न मात्र निसर्गाच्याच हातामध्ये आहे. त्याचबरोबर म्हणजे कधी पाऊस पडेल आणि कधी दुष्काळ पडेल हे सुद्धा सांगता येत, म्हणजे हे सुद्धा निसर्गाच्या भरोशावरच अवलंबून होतं. अर्थात म्हणजे यातून मार्ग काढण्यासाठी मग शेतकऱ्यांना शाश्वत पाणीची उपलब्धता करून देण्यासाठी या ठिकाणी जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात आणि येथील सिंचनाच्या उपलब्धतेतून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यामध्ये जास्त हातभार लावावा असं त्यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बघा, भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा जरी आपण विचार करायचा झाला तर ज्या ठिकाणी जलसिंचनाच्या सोयी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्या ठिकाणचं जीवनमान हे चांगलं किंवा आर्थिक स्तर हा चांगला असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे येथील जनतेचा आर्थिक स्तर जर उंचवायचा असेल तर जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणं आणि येथील लोकांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी किंवा आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मदत करणं हे शासनाचं कर्तव्य असं त्यांचं मत होतं. त्याच्यानंतर बघा, शेतीविषयक प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बरेचसे शेतकरी हे अज्ञानी आहेत, कशा पद्धतीने शेती करायला पाहिजे या संबंधीचं ज्ञान त्यांना नाही आणि त्याच्यामुळे शेतीचं शिक्षण देणाऱ्या सुद्धा संस्था निर्माण झाल्या पाहिजेत की जसं सध्याच्या काळामध्ये कृषी विद्यापीठं आहेत, कृषी महाविद्यालये आहेत, तसे कृषी विद्यालये आहेत. त्याच पद्धतीनं म्हणजे शेती व्यवसाय कसा केला पाहिजे याचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था या ठिकाणी सुरू कराव्यात आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुशिक्षित करणे आणि मग त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे या मार्गाचा अवलंब ब्रिटिशांनी केला तर निश्चितच भारतातील खूप मोठ्या आर्थिक समस्या सुटून जातील असं गोखलेंचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे म्हणजे गोखलेंनी आर्थिक समस्येच्या बाबतीमध्ये आधुनिकीकरण यावं, म्हणजे उद्योगधंद्यामध्ये यंत्राच्या सहाय्याने उत्पादन व्हावं, शेती व्यवसायसुद्धा आधुनिक साधनांच्या द्वारे शेती व्यवसाय व्हावा, जलसिंचनाच्या सोयी याव्या, शेतीचं न्याय्य वितरण व्हावं, शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जावं, त्याचबरोबर प्रशिक्षित शेतकरी आणि सुशिक्षित लोकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी, शेती व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकाची स्थापना करावी. अशा प्रकारचा सखोल अभ्यास त्या गोखले यांनी या संदर्भामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांनी हे त्यांचे विचार अर्थसंकल्पावरील भाषणामध्ये सुद्धा व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या काळातील परिस्थितीनुसार गोखले यांनी आर्थिक विचार मांडलेले आहेत. अर्थात म्हणजे शेतीवर त्यांचा जास्त भर आहे आणि त्यामुळे त्यांचे विचार जरी त्या काळामध्ये मांडलेले असले तरी सध्याच्या काळामध्ये सुद्धा ते उपयुक्त किंवा आपल्या समाजाला मार्गदर्शक असलेले आपल्याला सांगता येतात. अशा प्रकारे गोखले यांचे आर्थिक विचार असलेले आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर गोखलेंचे शिक्षणासंबंधीचे विचार बघा. आता गोखलेंचे शिक्षणासंबंधीच्या विचाराचा जर आढावा घ्यायचा झाला तर यामध्ये गोखलेंच्या मते राष्ट्राचे भवितव्य हे प्रामुख्याने तेथील जनतेला कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते यावर तेथील जनतेचं किंवा नागरिकांचं भवितव्य अवलंबून असतं असं गोखलेंचं स्पष्ट मत होतं. म्हणजे जनतेची जर नैतिक प्रगती व्हायची असेल,
भौतिक प्रगती व्हायची असेल तर त्यांना आधुनिक युगाची माहिती करून देणारं शिक्षण दिलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणजे या ठिकाणी विकसित आणि ध्येयनिष्ठ शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय भारताच्या आणि भारतीयांच्या प्रगतीला गती येणार नाही. आणि त्याच्यामुळे शिक्षण हा या आधुनिकीकरणाचा त्याचबरोबर भारतीयांच्या जीवनमान उंचवण्याचा एक प्रमुख आधार मूलभूत घटक आहे असं गोखले यांचं मत होतं. म्हणजे त्यांचं असं स्पष्ट मत होतं की ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीमुळे येथील पूर्वग्रह दूषित भारतीय मनाला जागृत करून आधुनिक संकल्पनाची ओळख करून दिली. जरी भारतामध्ये दिले जाणारं शिक्षण हे उच्च दर्जाचं नसलं तरी ते ज्या दर्जाचं मिळत आहे ते सुद्धा भारतीय मनाला जागृत करतं, आधुनिक संकल्पनाची ओळख निर्माण करून देतं. आणि त्याच्यामुळे हे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. अशा प्रकारचा शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी संस्थांना प्रोत्साहन देणं हे शासनाचं कर्तव्य आहे असं गोखले यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये बघा, गोखले यांनी उद्योग, कृषी, उद्योग, व्यापार या क्षेत्रात आर्थिक प्रगती घडवून आणायची असेल तर सार्वजनिक शिक्षणाचा प्रसार करणं गरजेचं आहे. म्हणजे कृषी उद्योग व्यापार हे व्यवसाय जर आपल्याला करायचे असेल, आता शेती ही तोट्यात आहे कारण शिकलेले व्यक्ती या क्षेत्रामध्ये कमी आहेत म्हणून. म्हणजे कृषी उद्योग व्यापार या क्षेत्रात आर्थिक प्रगती घडवून आणायची असेल तर सर्वप्रथम शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. त्याच्यानंतर सार्वत्रिक शिक्षण हे सर्वांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. बौद्धिक संपन्नता वाढेल, सामाजिक शांतता प्रस्थापित होईल व राष्ट्राच्या सर्व शक्तीचा विकास होईल. अशा प्रकारचे शिक्षण येथील नागरिकांना दिलं पाहिजे. म्हणजे त्यांची बौद्धिक संपन्नता वाढली पाहिजे आणि त्यांना सार्वजनिक संपत्ती म्हणजे काय, म्हणजे सार्वजनिक जीवन म्हणजे काय याचं सुद्धा ज्ञान झालं पाहिजे. असं म्हणजे मानवी मनाला चेतना निर्माण करून देणारं शिक्षण असावं असं त्यांचा आग्रह असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास हा जनतेला प्राप्त होणाऱ्या शिक्षणावर आधारित असतो आणि म्हणून जनतेला सुशिक्षित करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत होतं. उपरोक्त म्हणजे या जनतेला सुशिक्षित आणि जागृत करण्यासाठी शिक्षण संस्थांचा प्रसार झाला पाहिजे आणि विकास घडवून आणण्याची जबाबदारी शासनानं घ्यायला पाहिजे. 1902 सालच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये भाषण करत असताना गोखले यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये 10 मुलांपैकी 9 मुलं ही अज्ञानाच्या अंधारामध्ये वाढतात. तसंच 5 खेड्यापैकी 4 खेडी ही शाळा विना आहेत आणि त्याच्यामुळे येथे अंधश्रद्धाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आर्थिक मागासपणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यातून जर मार्ग काढायचा असेल तर या ठिकाणी जे शाळेत जाण्याच्या वयाचा प्रत्येक विद्यार्थी हा इंग्लंडमध्ये शाळेमध्ये जातो, अगदी त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा शाळेत जाण्याच्या वयाचा प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत जावा, तो सुशिक्षित व्हावा, त्याला आधुनिक युगाची आधुनिक मूल्यांची माहिती व्हावी आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने भारतामध्ये विकास घडून येईल आणि आर्थिक विपन्नावस्था दूर होईल. अशा प्रकारचं मत त्यांच्याकडे होता. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये शाळावर होणारा खर्च वाढवला पाहिजे आणि येथील जनतेला सुशिक्षित केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाचं महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणतात की इतर देशामध्ये राष्ट्रीय शिक्षण हे राज्याचं पवित्र कर्तव्य समजलं जातं आणि त्याच्यामुळे जीवनाच्या व्यवहारात साधन सामुग्रीने सज्ज अशा पिढ्यांची उभारणी करण्यासाठी तन मन आणि धनाने शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. इंग्रज लोक हे प्रामुख्याने शिकलेले असल्यामुळे सुशिक्षित असल्यामुळेच भारतावर ते राज्य निर्माण करू शकले, त्यांचा विकास करू शकले, आधुनिकतेकडे त्यांची अधिक जलद गतीने वाटचाल झाली आणि त्याच्यामुळे भारताला जर आधुनिकतेची ओळख व्हायची असेल तर या ठिकाणी शिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही किंवा शिक्षण दिलं पाहिजे असं म्हणत असत. म्हणजे या ठिकाणी ब्रिटिशांनी काही कॉलेज सुरू केलेले होते, विद्यापीठं सुरू केलेली होती, परंतु अभ्यासक्रम मात्र इंग्लंडचा अभ्यासक्रम वेगळा आणि भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा अभ्यासक्रम मात्र थोडा वेगळा होता. जरी कमी प्रतीचा भारतातील अभ्यासक्रम असला तरी आहे तसा तरी
त्याचा प्रसार करावा, आपोआपच त्याचा प्रसार झाला, येथील लोक सुशिक्षित झाले तर निश्चितच ते पुन्हा काय करतील, अधिक उच्च ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातूनच भारतीय मन हे सुशिक्षित होईल आणि त्यातून त्यांचा विकास घडून येईल। अशा प्रकारे म्हणजे भारताला जर खऱ्या अर्थाने विकसित व्हायचं असेल, चांगल्या मार्गावर यायचं असेल, प्रगतीच्या मार्गावर यायचं असेल, भारताला जर प्रगतीच्या मार्गाला वर आणायचं असेल तर येथील जनतेला शिक्षण देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि शिक्षण दिल्याशिवाय येथील जनता ही आर्थिक विपन्नावस्थेतून बाहेर येणार नाही, सामाजिक अंधश्रद्धातून बाहेर येणार नाही, राष्ट्र म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, ऐक्य म्हणजे काय, आधुनिकीकरण म्हणजे काय, तंत्र किंवा यंत्र म्हणजे काय याची माहिती होणार नाही आणि याची माहिती झाल्याशिवाय येथील आपण म्हणजे भारतीय लोक इतर प्रगत राष्ट्राच्या बरोबरीने जाऊ शकणार नाहीत। अर्थात हे जर व्हायचं असेल तर यासाठी भारतातील लोकांना प्रगत किंवा चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे। अशा प्रकारे गोखले यांनी शिक्षणासंबंधीचे विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे खऱ्या अर्थाने गोखले यांचं असं मत होतं की इंग्रजी शिक्षणामुळेच खऱ्या अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्य आणि प्रातिनिधिक लोकशाही संबंधीची माहिती मिळालेली आहे, नाहीतर भारतीय समाजामध्ये अगोदरच्या काळामध्ये स्वातंत्र्य नव्हतं। म्हणजे आपल्याकडे जातीनिष्ठ व्यवसाय आणि हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बंधनकारक होते। स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं, परंतु इंग्रजी शिक्षणामुळे येथील लोकांना स्वातंत्र्याची ओळख झाली। त्याचबरोबर इथे सरंजामशाही, राजेशाही मोठ्या प्रमाणात होती भारतामध्ये ब्रिटिश काळामध्ये आणि इंग्लंडमध्ये मात्र प्रातिनिधिक लोकशाही होती। म्हणजे इंग्लंडमधल्या प्रातिनिधिक लोकशाहीची माहिती शिक्षणामुळे भारतीयांना झाली आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीयांना लोकशाही म्हणजे काय याची ओळख निर्माण झाली, यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होईल आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण झाल्यावर त्यांच्यामध्ये आपोआप विकास घडून येईल। यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे असं गोखलेंचं स्पष्ट मत असलेलं आपल्याला दिसून येतं। अशा प्रकारे गोखले यांचे शैक्षणिक विचार असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे गोखले यांचे आर्थिक विचार व शैक्षणिक विचार यांचा आपण एकत्रितपणे अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी जे ध्येय ठरवलेली होती, त्यांनी जे विचार मांडलेले होते, हे विचार प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी सुद्धा त्यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाज नावाची एक संघटना स्थापन केलेली होती आणि या त्यांच्या देश विकासाच्या चळवळीला संघटनात्मक रूप देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे नीतिवान नागरिक, चारित्र्यवान नीतिवान नागरिक, त्याचबरोबर देशसेवेसाठी सार्थता करणारे लोक या ठिकाणी तयार व्हावेत, याचं शिक्षण प्रशिक्षण त्यांना मिळावं। हाच प्रामुख्याने राजकीय दृष्टिकोनातून भारतीय मन जागृत व्हावं, येथील थोडक्यामध्ये राष्ट्रवादी चळवळीला चालना मिळावी, या दृष्टिकोनातूनच त्यांनी भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना केलेली होती आणि त्यांची ध्येय धोरणे सुद्धा त्याच दृष्टीने असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांनी केवळ विचारच मांडले नाहीत, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संघटनात्मक कार्य म्हणून भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना सुद्धा केलेली आपल्याला दिसून येते। भारत सेवक समाज या संघटनेतून अनेक पुढारी नेते पुढे तयार झाले आणि भारतामध्ये एक जनजागरणाची चळवळ सुरू झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ती उपयोगी ठरलेली आपल्याला दिसून येते। अशा प्रकारे गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये एक शिकलेले, त्याचबरोबर कायदे मंडळाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आणि इंग्लंडमध्ये 6 वेळेला जाऊन इंग्रज लोकांची तेथील परिस्थितीचा, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, म्हणजे त्यांची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थितीचा प्रत्यक्ष राजकीय अनुभव घेतलेले विचारवंत असलेले आपल्याला सांगता येतात। अशा प्रकारे म्हणजे भारताच्या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांचे हे विचार आणि त्यांनी दिलेले योगदान हे निश्चितच
महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचाराचा अभ्यास आपल्याला करता येतो. आता यानंतर आपण पुन्हा भेटूयात पुढील भागात नवीन विचारासह. तोपर्यंत नमस्कार.